हॅलो, हाय, नमस्ते. तर कशा आहात मैत्रिणींनो? मस्त मजेत ना? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात. तर आजचा व्हिडिओ हा छान असा वटपौर्णिमा स्पेशल आहे. मेकअप आणि हेअरस्टाईल मी छान अशी दाखवणार आहे. मेकअप करण्याआधी छान असं आपण स्किन केअर करणार आहोत. तर स्किन केअर करायला मी छान असा चेहरा मस्तपैकी वॉश करून घेतलेला आहे. आता मॉइश्चरायझर क्रीम घेतलेली आहे, ती छान अशी चेहऱ्याला लावून घेणार आहे. मेकअप करण्याआधी स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण मेकअप करण्याआधी स्किन केअर डायरेक्टली तुम्ही मेकअप अप्लाय केला तर आपला मेकअप हा पॅची दिसतो आणि जास्त वेळ टिकत सुद्धा नाही. तर छान असं स्किन केअर करायचं आहे आणि मोस्टली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्किनला कुठलंही हार्म होत नाही, त्याच्यामुळे स्किन केअर हा अगदी करायचाच आहे. तर छान असं बघू शकता मी मॉइश्चरायझर क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे सनस्क्रीन यूज करत आहे, कारण वटपौर्णिमा म्हटल्यावर आपण बाहेरच जाणार आहोत, तर UV रेज आपल्या चेहऱ्यावर पडून आपल्या चेहऱ्याला डॅमेज करू शकतात. त्याच्यामुळे सनस्क्रीन ही अजिबात अवॉइड करायची नाहीये. जेव्हा पण तुम्ही मेकअप करून बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन ही लावायचीच आहे, अजिबात स्किप करायची नाहीये. तर बघा मी छान अशी सनस्क्रीन लावलेली आहे. इथे मी लॅक्मेची सनस्क्रीन यूज केलेली आहे. त्यानंतर छान असं प्रायमर लावायचं आहे. प्रायमर सुद्धा अजिबात स्किप करायचं नाहीये, कारण प्रायमरमुळे आपल्या चेहऱ्याला एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होतो आणि प्रायमरमुळे आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसतो, छान असा एकदम मेकअप ग्लॉसी दिसतो आणि दिसायला सुद्धा छान दिसतो आणि जास्त काळ सुद्धा टिकतो. तर मी आज इथे फाउंडेशन यूज करणार नाहीये, तर मी इथे लॅक्मेची CC क्रीम यूज करणार आहे. BB क्रीम पेक्षा CC क्रीम ही जास्त कव्हरेज देते. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही BB क्रीम आणि CC क्रीम मध्ये नक्की काय फरक असतो हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता, त्याची डिटेल माहिती मी दिलेली आहे. तर बघू शकता मी इथे मस्तपैकी CC क्रीम जी आहे ती हातावर घेतलेली आहे आणि छान अशी ब्युटी ब्लेंडरने छान अशी टॅप टॅप करून सगळीकडे स्प्रेड करून घेत आहे. अशा पद्धतीने छान असे पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला जास्त कव्हरेजवाला मेकअप हवा असेल तर तुम्ही इथे फाउंडेशन सुद्धा यूज करू शकता, पण मी सिंपल आणि साधा मेकअप दाखवणार आहे, त्यामुळे मी इथे CC क्रीम घेतली आहे. बघू शकता CC क्रीम चेहऱ्यावर लावल्यावर सुद्धा थोडे थोडे डार्क स्पॉट्स दिसत आहेत. पिंपल्समुळे डार्क स्पॉट आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती ते हाईड करण्यासाठी मी अजून त्याच्यावरती थोडी BB क्रीम लावत आहे. तिथेच त्या जागेवर छान असे टॅप टॅप करून घेणार आहे हलक्या हाताने. जिथे जिथे जे माझे ब्लॅक डार्क स्पॉट दिसत आहेत तिथे मी छान अशी CC क्रीम लावून घेतलेली आहे. मस्तपैकी आता बघा छान अशी टॅप टॅप करून अप्लाय करून घेत आहे छान असे. तर त्याच्यामुळे ते जे आपले डार्क सर्कल्स आहेत ते ब्लर होण्यास मदत होते आणि छान असा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. छान असा मेकअप जो आहे तो आपला छान असा फ्लॉलेस दिसतो. तर बघू शकता मस्तपैकी माझा मेकअप चालू आहे. इतका इझी आणि झटपट होणार आहे. अगदी तुम्हाला मेकअप जरी येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने मेकअप करा, जो दिसायला खरंच खूप सुंदर दिसतो. आणि वटपौर्णिमा आलेली आहे तर प्रत्येक गृहिणी ही साडी घालणार आणि छान अशी सजून धजून रेडी होणार असणार. त्यासाठी तुम्हाला मदत म्हणून छोटासा हा माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. तर बघू शकता छान असा माझा जो CC क्रीम आहे ते पूर्ण छान असं व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे. कुठेही पॅचेस वगैरे दिसत नाहीयेत. तुम्ही हे फिक्स करू शकता मेकअप फिक्सरने. मी इथे तुम्हाला फक्त दाखवायचं मेकअप फिक्सरने फिक्स केलं नाहीये, पण आपण बाहेर जाणार असेल तर मेकअप फिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी पॉन्ड्सची पावडर घेतलेली आहे. लूज पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इवन तुम्ही कॉम्पॅक्ट वगैरे सुद्धा इथे लावू शकता. तर मी इथे रेग्युलर जी आपली पॉन्ड्सची पावडर आहे ती छान अशी अप्लाय करून घेतलेली आहे. आय मेकअप करण्याच्या आधी पावडर आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे, कारण की जो आपला आय मेकअपवर करताना चुकून जर आपल्या चेहऱ्यावरती पडला तर तो आपला जो फाउंडेशनवर खराब होऊ शकतं, पॅचेस दिसू शकतात त्याच्यावरती आपण परत ब्रश केल्यावर. तर त्यामुळे छान असं पावडर सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे. बघू शकता मी छान असं सगळीकडे पावडर छान असं फेसला अप्लाय करून घेतलेला आहे आणि सोबतच मानेला सुद्धा करायचं आहे, कारण की आपली मान आणि आपला चेहरा सेम एक समान दिसला पाहिजे. आणि कानाला सुद्धा थोडं थोडं अप्लाय करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी छान असं आय मेकअप करणार आहे. आय मेकअप करण्यासाठी सर्वप्रथम मी एकदम लाईट शेड पिंक शेड घेतलेला आहे, त्याच्याने छान असे मी एक मस्तपैकी पहिले पिंक शेड यूज करणार आहे. तर मी पिंक शेड छान असं लावून घेतलेला आहे. तर बघा छान असं पिंक शेड आधी मी लावून घेणार आहे. नाही तर मी ड्युअल कलरचा छान असा मेकअप करणार आहे. एक तर मी साडी येलो कलरची घातली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर गोल्डन वर्क थोडं आहे आणि ब्ल्यू कलरचे काट आहेत, त्याच्यामुळे मी दोन्ही कलर शेड छान असे अप्लाय करणार आहे. तर बघू शकता दोन्ही डोळ्यांना मी छान असा पिंक कलर अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे मी थोडा गोल्डन शेड घेतलेला आहे, तो एक साईडला मी छान असा
हाफ कव्हर केलेला आहे, गोल्डन शेड कव्हर केलेला आहे. मी बोटाच्या साहाय्याने लावत आहे. जर तुम्हाला ब्रशने लावायला आवडत असेल किंवा ब्रशनेच लावायला येत असेल तर लावू शकता. मला हाताने लावायला खूप इझी पडतं आणि मला सवय झाली आहे, त्याच्यामुळे मला हेच इझी वाटतं. तर इकडे मी थोडासा हाफ जो आहे तो ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि त्याला दोन्हीमध्ये मर्ज करत आहे, म्हणजे एकत्र असं छान एक समान दिसला पाहिजे तो छान असा. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडासा मी आय मेकअप जो आहे तो हलकासा हेवी केलेला आहे, जो जास्त दिसून येत आहे. तर मला असंच हवा होता आणि मला ड्युएल कलरमध्ये असा आय मेकअप करायला खूपच आवडतो आणि मला आवड सुद्धा आहे त्याची. तुम्हाला जर सिंगल शेड आवडत असेल तर सिंगल सुद्धा करू शकता. तर मी ते आता काजळ लावत आहे. काजळ लावल्यावरती आपले डोळे जे आहेत ते छान असे मोठे मोठे दिसतात आणि एक छान असा वेगळाच लुक येतो. तर बघू शकता मी मस्तपैकी दोन्ही डोळ्यांना छान असे काजळ लावून घेत आहे. तर ही काजळ सुद्धा लॅक्मेची वॉटरप्रूफ काजळ आहे, खूप छान आहे, मला तर खूपच आवडते. तर बघू शकता आपलं काजळ सुद्धा रेडी झालेलं आहे आणि आपण आता ब्लश लावणार आहोत. मस्तपैकी ब्लश लावल्यावर एक छान असा वेगळाच चेहऱ्यावरती ग्लो येतो मस्तपैकी. बघू शकता खूपच छान आपला चेहरा दिसतो. तर छान असा माझा ब्लश सुद्धा लावून झालेला आहे आणि आता मी इथे आयलायनर सुद्धा लावायचं आहे. बघू शकता मी इथे नाकावरती थोडंसं हायलाइटर लावत आहे, कारण त्याच्याने आपली जी नाक आहे ते एकदम स्ट्रेट आणि छान असं अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर बघू शकता छान असं मी मस्तपैकी हायलाइटर थोडं थोडं लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान असं ब्रशने मी ते छान असं व्यवस्थित सेट करून घेत आहे. तर बघू शकता हायलाइटर लावलेलं आहे. तुम्ही इथे कॉन्टोरिंग सुद्धा करू शकता, पण मी कॉन्टोरिंग वगैरे काही केलं नाहीये. तर छान असं बघा लायनर सुद्धा मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर मस्करा सुद्धा लावलेला आहे. मस्करामुळे आपले जे डोळे आहेत ते इतके सुंदर आणि रेखीव दिसतात, तर त्याच्यामुळे मस्करा तर अजिबात अवॉइड करायचं नाहीये. छान आय लॅशेस जे आहेत ते इतके सुंदर दिसतात आणि छान असे भरीव दिसतात. तर बघू शकता इथे मी अजून एक जुगाड सांगणार आहे. आपल्याकडे जर आयब्रो पेन्सिल नसेल तर असं छान असं काजळ आपल्या बोटावर घ्यायचं आहे आणि छान असं मस्तपैकी जसे आपल्या आयब्रोचा शेप आहे तसं त्याच्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, जिथे आपल्याला छान असे आपले आयब्रोज फील होतात. तर अशा पद्धतीने आयब्रोज सुद्धा तुम्ही फील करू शकता. जर तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल नसेल तर आयब्रो पेन्सिल असेल तर हा जुगाड करायची काही गरज नाहीये. जर तुमच्याकडे नसेल तर असं जुगाड तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खूप छान दिसतो. तर आता इथे छान आपला जो फेस मेकअप आहे तो झालेला आहे. लिपस्टिक ही मी शेवटला लावणार आहे. तर बघू शकता मी इथे केस मस्तपैकी हेअरस्टाईल बांधत आहे. तर हाफ पार्टिशन केलेला आहे मी, वन साइड पार्टिशन केलं आहे. छान असे थोडे थोडे केस घेऊन छान असे फ्रिल करून मागे छान असे अटॅच करून घेत आहे. बघू शकता असे पिन अप करून घेत आहे. तर ही हेअरस्टाईल जी आहे ती इतकी सोपी आहे आणि अगदी झटपट 1 ते 2 मिनिटात रेडी होते. तर इतकी छान आणि इझी आहे, तुम्हाला सुद्धा बांधायला पटकन जमेल. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्हीकडचे हेअर्स जे आहेत मी राऊंड राऊंड करून छान असे ट्विस्ट करून घेतलेले आहेत आणि मागे पिनअप केलेलं आहे. छान असं पिन करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पिन करून घ्यायचं आहे. तुमचे हेअर्स जर छोटे असतील तर तुम्ही ओपन सुद्धा अशा पद्धतीने करून ठेवू शकता. जर तुम्हाला आंबाडा घालायचा असेल तर आंबाडा सुद्धा कसा घालायचा आणि अगदी झटपट आणि सिंपल असा तो सुद्धा मी दाखवणार आहे. छान असे बघा समोर मस्तपैकी मी थोडेसे केस काढलेले आहे, जेणेकरून आपलं जर ब्रॉड कपाळ असेल तर ते थोडं छान असं छोटं दिसण्यासाठी छान अशी मदत होते. इथे मी केस जे आहे ते रोल करून छान असे वरती फिरून तिथे मी क्लेचर यूज केलेला आहे. इथे आंबाडा घालण्यासाठी मी क्लेचर आणि डोनटचा यूज करणार आहे. तर डोनट जे आहे ते क्लेचरवरती असं लावून घ्यायचं आहे. दोन्ही पिनने मी दोन्हीकडून छान असं यू पिन लावून मी छान असं सेक्युअर करून घेतलेलं आहे त्याला. तर अशा पद्धतीने यू पिनने छान असं सेक्युअर करून घ्यायचं आहे. जे आपले वरती हेअर्स केलेले होते ते आपण छान खाली घ्यायचे आहेत आणि त्या हेअर्सचं असं छान 2 पार्टमध्ये पार्टिशन करून घ्यायचं आहे. छान असं ट्विस्ट करून त्याला पार्टिशन करून घेतल्यावरती छान असं बघा वरून खाली खालून वरी केस पूर्ण असे आपल्या आंबाड्याभोवती गुंडाळून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्या युपिनने सेक्युअर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित ते सेट होतील आणि व्यवस्थित बसतील आणि आपला जो आंबाडा आहे तो सुटणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला जो आंबाडा आहे तो अगदी झटपट 1 मिनिटामध्ये रेडी झालेला आहे. बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतोय. आता वटपौर्णिमा म्हटल्यावर गजरे तर येणारच, तर छान गजरे घालून बघा मी मस्तपैकी टिकली वगैरे लावून छान अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण झटपट मेकअप सुद्धा करू शकतो आणि झटपट हेअरस्टाईल सुद्धा करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.